हल्ला करून गाड्यांची मोडतोड करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। या हल्ल्याच्या घटनेचं सीसीटीव्ही चित्रण झालेलं आहे। अर्ज मागे घेण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून त्यांच्या समर्थकांनी हल्ला करून धमकावल्याची तक्रार वनमाने यांनी केली आहे। मिरजेत प्रभाग 3 मध्ये अनुसूचित राखीव गटात भाजपच्या सुनीता वनमाने विरुद्ध शिंदे सेनेचे सागर वनखंडे अशी लढत होणार आहे। 4 दिवसापूर्वी इथे वनमाने आणि वनखंडे या समर्थकांमध्ये बाचाबाची होऊन कोयत्याने हल्ला करण्यात आला होता। या संदर्भात पोलिसात तक्रार न करता हे प्रकरण मिटवण्यात आलं होतं। त्यानंतर मध्यरात्री 10 ते 15 लोकांनी वनमाने यांच्या घरावर हल्ला चढवला। यावेळी घरासमोर असलेल्या चारचाकीवर कोयता मारून काचा फोडण्यात आल्या। दुचाकीची मोडतोड करण्यात आली। यावेळी वनमाने समर्थकही जमल्यानं हल्लेखोर दुचाकीवरून अंधारात पळून गेले असा आरोप करण्यात आलाय। शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याची तक्रार वनमाने यांनी केली आहे। 10 ते 15 मुलं आले, हातामध्ये कोयता होते, निलेश गडदेच्या हातामध्ये रिव्हॉल्वर होती। अशी माझे सगळेजण मागे लागले। मागे लागून इथे 4 व्हीलर आहे शेजारची, त्यांच्या गाडीचं नुकसान केलं। 2 व्हीलर त्यांनी सगळे पाडले। माझ्या मागे कोयता घेऊन लागले, आमच्या घरामध्ये कोयता मारले, दरवाजावरती कोयता मारले। असं करून पूर्णपणे शिव्या देऊन उद्या काय पण करायचं, अर्ज मागे घ्यायचं, वनखंडे सराच्या विरोधात तू थांबायचं नाही असं म्हणून मला धमकी देऊन त्यांनी फरार झाले तिथून। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिका निवडणुकीत भाजपत सर्वाधिक